नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल। विषय एकच, गोरेश्वर पतसंस्था आणि सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे। सामान्य ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजे आणि पतसंस्था ही बाजीराव पानमनच्या ताब्यातून गेली पाहिजे। मग कोणाचाही पॅनल येऊ द्या, कोणी बी चेअरमन होऊ द्या, तरी सामान्यांना चालेल, पण बाजीराव पानमन त्याच्या कुटुंबातला कुठला सदस्य नको। जे काही सामान्यांना त्यांनी फसवलंय, जो काही सामान्यांना त्यांनी चुना लावलाय, बाजीराव पानमन यांनी जी कमवलेली करोड रुपयाची जी काही संपत्ती आहे, त्या संपत्तीवरती सुद्धा जप्ती आली पाहिजे। गोरेश्वर पतसंस्थेची सीआयडी चौकशी झाली पाहिजे। मी स्पष्ट सांगतोय, इतक्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार या गोरेश्वर पतसंस्थेचा आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जो केला गेला तो म्हणजे ऑडिटमध्ये 10 रुपयाची डायरी तिथं 1000 रुपयाला, 1 रुपयाचा पेपर आणला की 3 रुपये, 5 रुपयाचा पेन आणला की 80 रुपये टिपायचे। ऑडिट करणारे जे आहेत त्यांची सुद्धा सीआयडी चौकशी झाली पाहिजे, त्यांना सुद्धा जन्मठेपीवर नेऊन टाकलं पाहिजे। हा पैसा इथल्या सामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कांदा लागवड करणाऱ्या माता माऊल्यांचा, आणि त्यांचा पैसा तुम्ही लुबाडलाय। आणि पुन्हा एकदा तेवढ्याच तोऱ्यात तुम्ही वरनाक करून लोकांना भीक मागायला मतांच्या माध्यमातून येताय। कुठली पद्धत झाली? प्रत्येक गावातल्या गोरेश्वरच्या ठेवीदारांना माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, बाजीराव पानमन पॅनलचं भूतही गावात लावू देऊ नका। जी तुमची हेळसांड, जे तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, तुमच्या मुलाचं, मुलीचं, आजीचं, आईचं, वडिलांचं जे दुखायला लागलं हॉस्पिटलला न्यायला सुद्धा पैसे नाहीत, तुमच्या शेतीची नांगरट करायला सुद्धा पैसे नाहीत, सामान्य शेतकऱ्यांची जी केलेली पिळवणूक आहे, अरे या गोरेश्वरच्या दारावरती जर गेलं तर अक्षरशः भिकाऱ्यासारखं हाकलून दिलं जायचं। जा, आज नाही भेटत पैसे, अशा पद्धतीचं बोललं जायचं। नाही शिल्लक पैसे, अशा पद्धतीने बोललं जायचं। तो दिवस आठवा ज्या वेळेस तुम्ही भिकाऱ्यासारखे तुमचेच पैसे असून तिथं पैसे मागायला गेलात, परंतु तुम्हाला तिथून वाईट वक्ते शब्द बोलून पाठीमागं हाकललं गेलं, परंतु तुमच्या हातावरती फुटकी कवडी दिली गेली नाही। तुमचेच पैसे काढण्यासाठी तुम्हाला 1,30,000 रुपये मोजावे लागले, ती गोष्ट विसरू नका। ही वस्तुस्थिती आहे ही तुम्हाला बी माहिती, मला बी माहिती आहे, फक्त समाजासमोर हे जाणं गरजेचं आहे। कारण कशी परिस्थिती आहे माहिती आहे का? माणूस हा असा प्राणी आहे, जेवढ्या लवकर तो मेंदूत घेतो तेवढ्याच लवकर तो मेंदूतून बाहेर सोडतो। म्हणजे आमचं कसं आहे, रात्री खाल्लं तरी आम्ही सकाळी विसरून जातो। आता कसं आहे बाबांनो, माझा मेंदू थोडा फास्ट आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला क्लिक करून देणं गरजेचं आहे। आपल्यावरती झालेला अन्याय, आपलं झालेलं शोषण, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। आपल्याला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा बाजीराव पानमनच्या पॅनलला आपण सुपडा साफ करू। उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बाजीराव पानमन यांच्या पॅनलला मतदान होणार नाही, अशा पद्धतीचं तुम्ही काम करा। कारण जर सहकार वाचवायचा असेल तर बाजीराव पानमनला पाडणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला मतदान द्यायचं असलं तुम्ही तुमचं ठरवा। कारण वामनराव पैंचं एक वाक्य आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। परंतु दुसरीकडे एक चांगलं नेतृत्व आहे, ज्यांचं नाव आहे बाबासाहेब तांबे। गोरेगावचा विकास पुरुष, दूरदृष्टी असणारं नेतृत्व, शांत संयमी चेहरा, प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या अडीअडचणीत 24 तास 365 दिवस उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब तांबे। आज एक राजकारणी म्हणून मी काय बाबासाहेब तांबेंचं कौतुक करतो हा पार्ट नाहीये, परंतु जर गोरेश्वर सारख्या एका चांगल्या पतसंस्थेला जर आज या कचाट्यातून, आज या चिखलातून बाहेर काढायचं असेल तर बाबासाहेब तांबे हाच आपल्यासमोर एक पर्याय आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। जय महाराष्ट्र।